एक लग्नगाठ भाग 18। राहुल फार्म हाऊसवर पोहोचला आणि थेट आबीच्या खोलीत गेला। तेव्हा त्याला दिसले की आबी त्याच्या बेडजवळ जमिनीवरच झोपला होता आणि जवळच दारूची बाटली पडली होती। त्याला असे पाहून राहुल त्याच्या खोलीतून बाहेर आला। महेश बाहेर साफसफाई करत होता। राहुल त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, महेश? यस सर, महेश राहुलकडे बघत म्हणाला। राहुलने महेशला विचारले, महेश, आभी परत आला तेव्हा त्याचा मूड ठीक होता का? महेशने लगेच उत्तर दिले, नाही सर, आभी तर खूप रागात परतले होते आणि येताच थेट त्यांच्या खोलीत गेले। ना त्यांनी काही खाल्ले ना कोणाशी बोलले। काका त्यांच्या खोलीत गेल्यावर त्यांनी काकांना सांगितले की त्यांना एकटे राहायचे आहे। हे ऐकून राहुल विचारात पडला। महेशने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी कॉफी आणू का? हो, राहुल एवढे बोलताच महेश किचनच्या दिशेने गेला। राहुल काही वेळ अभिबद्दल विचार करत उभा राहिला आणि स्वतःशीच म्हणाला, अभिला समजवणे इतके अवघड का होत आहे? अभि आणि अनन्याचे लग्न जसे जसे जवळ येत आहे माझी चिंता वाढत आहे। अभिला जाग येताच मला त्याच्याशी अनन्याबद्दल बोलायचे आहे, असं म्हणत राहुल त्याच्या खोलीत गेला। इकडे प्रज्ञा खिडकीजवळ उभी राहून बाहेर बघत होती। काल रात्रीची घटना तिच्या मनात अजूनही जिवंत होती। सीमाला रागावून स्वतःसाठी घेतलेल्या निर्णयाचा विचार करून ती अस्वस्थ होत होती। प्रज्ञा मनातल्या मनात म्हणाली, मी माझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेतला आहे, पण सीमा बरोबर आहे हे मला माहीत आहे। घरी पोहोचताच मी हे माझ्या आईबाबांना सांगितल्यावर कदाचित मी त्यांचा विश्वास कायमचा गमावून बसेन, पण एवढे मोठे सत्य मी त्यांच्यापासून लपवू शकत नाही। खोट्याने सुरू झालेली शिमलाची ही कहाणी कदाचित माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल। त्या बाबांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या ठरणार आहेत। काल रात्री माझ्या आयुष्यात आलेले वादळ माझे सर्व काही हिरावून घेईल। आई तर आधीच माझा तिरस्कार करते, हे कळल्यावर कदाचित बाबाही माझ्यापासून दूर होतील आणि सीमाही माझ्यावर रागवली आहे, म्हणूनच गेली 3 तास ती माझ्याशी बोलली नाही। कदाचित मला माझ्या आयुष्याची ही लढाई कोणत्याही आधाराशिवाय लढावी लागेल। मनात खूप विचार करून प्रज्ञाने तिची सुटकेस उचलली आणि कपाटातून तिचे कपडे काढले आणि सुटकेसमध्ये ठेवायला सुरुवात केली। तेव्हाच अचानक प्रज्ञाला आभीचा तावीज तिच्या हाताला जाणवला, जो तिने स्वतः कपाटात ठेवला होता। प्रज्ञा पलंगावर तावीज बघत बसली। तिने लॉकेटसारखा दिसणारा तावीज उघडला तेव्हा आतमध्ये ठेवलेला रुद्राक्ष पाहून तिला धक्काच बसला। तिने तो रुद्राक्ष उचलला आणि तो तावीज समोरच्या टेबलावर ठेवला आणि त्या रुद्राक्षाकडे बघून म्हणाली, बाबांनी दिलेला तर रुद्राक्ष नाही ना हा? प्रज्ञा विचारात पडली आणि मग म्हणाली, पण तो रुद्राक्ष माझ्याकडून तेव्हाच हरवला होता जेव्हा बाबांनी मला रुद्राक्ष दिला होता आणि तो इंदूरला हरवला होता। मग तो इथे सिमल्यात कसा? नाही, हा तो रुद्राक्ष नाही। रुद्राक्ष पुन्हा तावीजमध्ये ठेवत प्रज्ञा म्हणाली, हा तावीज आता माझ्याकडे तुमची अमानत म्हणून राहील। मला माहीत नाही की या जीवनात मी तुला परत भेटेल की नाही, पण आजपासून मी जेव्हा जेव्हा देवाला हात जोडून प्रार्थना करेल तेव्हा मी तुझ्यासाठी नक्कीच प्रार्थना करेल। प्रज्ञा हे बोलतच होती की तिने सीमा आल्याचे पाहिले। तिला पाहताच प्रज्ञाने तावीज तिच्या पर्समध्ये ठेवला आणि मग पॅकिंग करू लागली। सीमाने प्रज्ञाला काही न बोलता तिची सुटकेस उचलली आणि ती तिच्या वस्तू पॅक करू लागली। हे पाहून प्रज्ञा उठली आणि तिच्याजवळ आली आणि म्हणाली, मला माफ कर सीमा। सीमाने रागाने तिचे कपडे सुटकेसमध्ये ठेवले आणि म्हणाली, मी तुला इथे आणले होते म्हणून मी तुला तुझ्या जागेवर परत नेईल। असो, तुझी तब्येत बरी नाही त्यामुळे तू एकटी प्रवास करू शकत नाही, असं म्हणत सीमा रागाने सामान पॅक करू लागली। प्रज्ञाने सीमाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला तिच्याकडे वळवले आणि म्हणाली, सीमा, माहीत आहे मला तू माझ्या निर्णयावर खुश नाही, पण सीमा, एखाद्याला एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी शिक्षा करणे हा कुठला न्याय आहे? माझा जीव वाचवण्यासाठी त्या मुलाने आपला जीव धोक्यात घालण्याची गरज नव्हती, तरीही त्याने मला वाचवले। मला नेमके काही आठवत नाही, पण मध्ये शुद्धीवर आल्यावर लक्षात येत होते की तो मला उचलून घेऊन बर्फात लडखडत चालला होता। कदाचित त्याला एक पाऊलही चालता येत नव्हते, तरीही त्याने मला उचलून घेतले होते। माझे मन म्हणते की त्याने जे केले ते फक्त आणि फक्त मला वाचवण्यासाठी केले आहे, त्यामुळे मी माझा निर्णय बदलणार नाही। मी त्याच्या विरुद्ध कोणतीही तक्रार करणार नाही।
सीमाने काहीच उत्तर दिले नाही आणि पुन्हा पॅकिंग करू लागली. सीमा, काल जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी त्या मुलाला न सांगता घाबरून पळून आले. कोणास ठाऊक त्या मुलाने डोळे उघडले तेव्हा तो मला शोधत असेल आणि अजूनही माझी माफी मागण्यासाठी शोधत असेल, प्रज्ञा म्हणाली. हे ऐकून सीमाही विचारात पडली. तिने प्रज्ञाकडे बघितले आणि तिला म्हणाली, प्रज्ञा, मला समजले की तू कदाचित बरोबर आहेस, पण तू मला समजत नाहीस. माझा त्या मुलाशी काही संबंध नाही. जर मला कोणाची काळजी असेल तर ती तुझी आहेस. काल रात्री तू कुठल्या तरी मुलासोबत राहिली हे जर कोणाला कळलं तर तुला खूप त्रास होईल. या विचाराने मी घाबरून जाते. हे ऐकून प्रज्ञाही विचार करू लागली. सीमाने प्रज्ञाचा तळहात तिच्या दोन्ही तळहातांमध्ये धरला आणि म्हणाली, प्रज्ञा, तुझ्या आणि माझ्याशिवाय फक्त त्या मुलालाच हे माहीत आहे, ज्याला आपण दोघेही ओळखत नाही आणि तो देखील आपल्याला ओळखत नाही. म्हणून जर तुला त्या मुलाविरुद्ध काही तक्रार करायची नसेल तर कालची रात्र कायमची विसरून जा आणि ही गोष्ट कोणाला सांगू नको, आई बाबांनाही नाही. हे ऐकून प्रज्ञा पापणी न लावता सीमाकडे आश्चर्याने पाहू लागली. सीमाने प्रज्ञाच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, प्लीज प्रज्ञा, मला समजून घे. तुझी सावत्र आई, जर तिला हे कळले तर ती तुला धक्के मारून घरातून हाकलून देईल आणि तुझ्या चारित्र्यावर बोट दाखवेल, कारण ती या संधीची वर्षानुवर्षे वाट पाहत आहे आणि तुझे वडील आधीच आजारी आहेत. हे सत्य ते सहन करू शकणार नाहीत. प्लीज ही गोष्ट विसरून आपण इंदूरला जाऊ. नाही सीमा, मी हे कधीच करणार नाही. माझ्या आई आणि वडिलांपासून एवढं मोठं सत्य मी कधीच लपवणार नाही. मग ते माझ्याशी कसेही वागू देत. मला खोटं बोलायला आणि माझ्या प्रियजनांपासून सत्य लपवायला कधीही जमणार नाही. असे केल्याने मी माझ्याच नजरेत पडेल आणि मला श्वास घेणे कठीण होईल. मी घरी पोहोचताच सर्व काही माझ्या आईबाबांना सांगेन, प्रज्ञा सीमाकडे बघत म्हणाली. सीमाने पुन्हा प्रज्ञाला समजावले आणि म्हणाली, प्लीज प्रज्ञा, माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न कर. ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, नाहीतर तुझं आयुष्य खूप कठीण होईल. प्लीज. प्रज्ञाने उत्तर दिलं नाही आणि ती बेडकडे गेली आणि अंथरुणावर बसली. सीमा मनातल्या मनात म्हणाली, सीमा, ही मुलगी तुझं इतक्या सहजतेने ऐकणार नाही. ती सत्य आणि चांगुलपणाने भरलेली आहे, त्यामुळे ती स्वतःला बरबाद करायला निघाली आहे. पण तू कोणाच्या तरी चुकीची शिक्षा प्रज्ञाला भोगू देणार नाही, म्हणून तुला असे काहीतरी करावे लागेल. प्रज्ञाने हे कोणालाही सांगू नये म्हणून. प्रज्ञा उठली आणि तिच्या वस्तू पॅक करू लागली. सीमा प्रज्ञाच्या शेजारी बसली आणि म्हणाली, ठीक आहे, माझे नको ऐकूस, पण माझ्या आनंदासाठी निदान तू एवढं तरी करू शकतेस की ही ट्रिप संपवून आपण सगळ्यांसोबत घरी जाऊ. तू माझ्यासाठी 2-3 दिवस इथे राहू शकतेस. प्रज्ञाने सीमाकडे पाहिले आणि स्वतःशीच म्हणाली, थांब प्रज्ञा, या 2 दिवसात तू काल रात्री ज्या मुलाने तुला वाचवलं त्या मुलापर्यंत पोचशील. प्रज्ञाने क्षणभर विचार केला आणि सीमाला म्हणाली, ठीक आहे, आपण सगळ्यांबरोबर परत जाऊ. सीमाने हसून तिला मिठी मारली आणि स्वतःशीच म्हणाली, या 3 दिवसात मी तुला कोणाला काही सांगू नकोस असे समजावीन आणि काल रात्री तुझ्यासोबत असलेल्या माणसाला शोधण्याचाही प्रयत्न करेन. प्रज्ञाने सीमाकडे बघून विचारले, कालपासून काही खाल्ले नाहीस ना? मी तुला काहीतरी खायला आणते. एवढं बोलून प्रज्ञा तिथून निघू लागली. सीमाने तिचा हात धरला आणि तिला बेडवर बसवले आणि म्हणाली, काही गरज नाही, तुला ताप आहे, तू आराम कर आणि इथं शांतपणे झोप. मी स्वतः खाईन. पण सीमा, मी आता बरी आहे, प्रज्ञा म्हणाली. सीमा लगेच म्हणाली, प्रज्ञा, तुला अजून ताप आहे, नीट उभंही राहता येत नाही, म्हणून तू शांत बस, मी आपल्यासाठी जेवण घेऊन येते. हे बोलून सीमा निघू लागली, पण ती दारात पोहोचताच तिची पावले थांबली. ती वळून प्रज्ञाकडे बघत म्हणाली, प्रज्ञा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आजच्या नंतर जे होईल त्याला तू एकटी सामोरे जाणार नाही. काहीही झाले तरी मी सदैव तुझ्यासोबत आहे. आपण एकत्रितपणे त्याचा सामना करू, समजले? हे ऐकून प्रज्ञाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. सीमाही हसत निघून गेली. ती निघून जाताच प्रज्ञा स्वतःशीच म्हणाली, नाही सीमा, पुढे जे होईल त्याला मला एकटीला सामोरे जावे लागेल, कारण माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात कोणतीही अडचण यावी असे मला वाटत नाही. इकडे अभिने डोळे उघडताच त्याने आधी त्याचा फोन उचलला आणि रुद्रला कॉल केला. दुसरीकडे रुद्रने फोन उचलला
अभि काही बोलण्याआधीच रुद्र म्हणाला, माझ्या मित्राचे अभिनंदन. कशासाठी? अभिने जमिनीवरून उठून बेडवर बसत विचारले. रुद्र हसत हसत म्हणाला, मी अभिनंदन करतो कारण आजपर्यंत शिमल्याच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. तसेच एकाही मुलीवर बलात्कार गुन्हा दाखल झालेला नाही. आणि हो, आजपर्यंत आम्हाला एकाही मुलीच्या आत्महत्येचे प्रकरण आलेले नाही. हे ऐकून अभिने डोळे मिटले. रुद्र म्हणाला, अभि, कदाचित ती मुलगी सुद्धा तुझ्यासारखी चांगल्या मनाची असेल. त्यामुळे कदाचित त्या मुलीलाही समजले असेल की तू जे काही केलेस ते फक्त तिला वाचवण्यासाठी केले. मला अजूनही ती मुलगी शोधायची आहे, जेणेकरून मी तिची माफी मागू शकेन. आता मला शांती तेव्हाच मिळेल जेव्हा मी ती मुलगी मला सांगेल की तिने मला माफ केले आहे. अभि उठून खिडकीकडे सरकत म्हणाला. रुद्र हसत हसत म्हणाला, अभि, तुला ती मुलगी एक दिवस नक्की सापडेल आणि तुला माफ पण करेल. कारण माझा असा विश्वास आहे की तू कधीही कोणत्याही मुलीसोबत काहीही चुकीचे करू शकत नाहीस. तसे त्या मुलीची माहिती घेण्यासाठी मी 2 हवालदारांना टेकडीवर पाठवले आहे. ती मुलगी टेकडीवरून नदीत पडली होती, म्हणून ती कुणाला तरी घेऊन तिथे पोचली असावी. कुणीतरी तिला ओळखलं असावं. लवकरच त्या मुलीची ओळख होईल. थँक्स रुद्र, थँक्यू सो मच. अभि खिडकीतून बाहेर बघत म्हणाला. तेवढ्यात राहुल अभिच्या खोलीत आला. त्याला पाहून अभि रुद्रला म्हणाला, रुद्र, मी तुला थोड्या वेळाने कॉल करतो. ओके बाय, असं म्हणत रुद्रने कॉल कट केला. राहुल अभिजवळ आला आणि म्हणाला, अभि, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. कपाटातून कपडे काढत अभि म्हणाला, राहुल, यावेळी मी काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे. मी परत येईन आणि मग तुझ्याशी बोलेन. असे म्हणत अभिने आपले कपडे बेडवर ठेवले आणि टॉवेल घेऊन वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागला. पण राहुलने त्याचा हात धरला आणि म्हणाला, नाही अभि, मला तुझ्याशी आत्ता आणि यावेळी बोलायचे आहे. अभिने टॉवेल बेडवर टाकून विचारले, बोल, तुला माझ्याशी कोणती महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे ज्यासाठी तू काही वेळ थांबू शकत नाहीस? राहुलने अभिकडे बघून अभिला विचारले, तुला खरेच अनन्याशी लग्न करायचे आहे का? राहुलचा प्रश्न ऐकून अभि त्याच्याकडे पाठ करत मागे वळला आणि म्हणाला, राहुल, तुला माझे उत्तर आवडणार नाही. त्यामुळे प्लीज असे प्रश्न विचारू नकोस ज्यांचे उत्तर मी देऊ शकणार नाही आणि तू ऐकू शकणार नाही. हे ऐकून राहुलने रागाने अभिचा हात धरला आणि त्याला त्याच्याकडे वळवले आणि म्हणाला, ओहो, म्हणजे मी बरोबर आहे. तुझे माझ्या बहिणीवर प्रेम नाही आणि कदाचित तू तुझ्या इच्छेनुसार लग्नही करत नाही, हो ना? अभिने त्याचा हात सोडला आणि म्हणाला, तू बरोबर आहेस. मी अनन्यावर प्रेम करत नाही आणि कदाचित कधीच करू शकणार नाही. कारण मी माझ्या वाट्याचं प्रेम आधीच प्रीतीवर करून बसलो आहे. हे ऐकून राहुल हादरला आणि अभिकडे आश्चर्याने पाहू लागला. अभि रागाने म्हणाला, माझ्याकडे अशा प्रकारे पाहू नकोस, कारण मी असे काही करत नाही जे आपल्या देशात कुणी केले नाही. आजही या देशात 70% विवाह अरेंज मॅरेज आहेत, म्हणून मीही तेच करत आहे. 2 कुटुंबांना जोडून त्यांचा व्यवसाय आणखी मजबूत करण्यासाठी हा विवाह होत आहे. मग तुला माझ्या बहिणीशी लग्न करण्याची गरज नाही, कारण माझ्या बहिणीने तिच्यावर प्रेम नसलेल्या व्यक्तीशी लग्न करावे असे मला वाटत नाही, राहुल रागाने म्हणाला. हे ऐकून अभि हलके हसत म्हणाला, भाऊ या नात्याने तू योग्य निर्णय घेतला आहेस. जा आणि तुझ्या घरच्यांना सांग की त्यांनी माझ्या बाबांना या लग्नासाठी नकार द्यावा, कारण मी स्वतः त्यांना नाही म्हणू शकत नाही. अनन्याची भलाई याच्यातच आहे की तिने माझ्याशी लग्न करू नये. आणि काल रात्री जे काही झाले त्यानंतर अनन्यासोबत लग्न करणे चुकीचे ठरेल. हे लग्न झाले नाही तर बरे होईल, कारण काल रात्रीनंतर मी इच्छा असूनही अनन्याला माझ्या आयुष्यात समाविष्ट करू शकणार नाही. काल रात्रीनंतर? राहुलने आश्चर्याने विचारले. राहुलच्या प्रश्नावर पुन्हा एकदा अभिने त्याच्याकडे पाठ केली. काल रात्री घडलेला सगळा प्रकार त्याला आठवू लागला. राहुलने रागाने विचारले, मी तुला काही विचारले? अभिने मूठ घट्ट धरली आणि म्हणाला, प्रीती गेल्यानंतर कोणावरही प्रेम करणं माझ्या क्षमतेत नाही, पण तरीही मी अनन्याशी लग्न करायला हो म्हटलं आणि ठरवलंही होतं की या लग्नात प्रेम सोडून लग्न यशस्वी करण्या जे काही करावे लागेल ते मी करेल. पण काल रात्री मला समजले की माझे आयुष्य धोक्याने भरलेले आहे, त्यामुळे हे लग्न न झालेलेच बरे. तुझ्याप्रमाणेच अनन्यासुद्धा माझी मैत्रीण आहे, त्यामुळे माझ्यामुळे तिचा आनंद हिरावू नये
असे मला कधीच वाटत नाही. म्हणून तू अनन्या आणि तुझ्या घरच्यांना या लग्नाला नकार देण्यास सांग. त्यातच सर्वांचे भले आहे. त्यानंतर बाबांना मी समजावेल. असं म्हणत अभिने टॉवेल उचलला आणि वॉशरूममध्ये गेला. तो जाताच राहुल बेडवर बसला आणि विचारात घडून गेला. तो मनातच म्हणाला, अभिच्या या कृतीवर मला रागवायचं की खुश व्हायचं तेच समजत नाही. लग्नाच्या 20 दिवस अगोदर तो लग्नाला नकार देतोय. या गोष्टीचा राग येतो आणि त्याचे आपले मन स्पष्टपणे सांगितल्यामुळे आनंदही होतोय. पण काहीही करण्यापूर्वी मला एकदा अनन्यासोबत बोलावे लागेल. असं म्हणत राहुल तिथून निघून गेला. अभिने शेट काढून आंघोळ केली. शॉवरच्या भिंतीवर आपले तळवे टेकवून तो चेहरावर करून उभा राहिला. शॉवरचे पाणी त्याच्या चेहऱ्यावर पडत होते. तो राहुलला काय बोलला होता याचा विचार करून त्याला स्वतःचाच खूप राग येऊ लागला होता आणि रागाने त्याचे स्नायू फुगायला लागले होते. त्याने आपल्या मुठीने भिंतीवर जोरदार आदळले. अभि रागावून स्वतःलाच म्हणाला, का हे माझ्यासोबतच का? माझ्याच बाबतीत असं का होतंय? प्रीतीच्या धोक्यानंतर मी जगायला शिकलो होतो. अनन्यासोबत मी लग्न मान्य केलं होतं. मग काल रात्री असं का झालं? मला ती मुलगी का भेटली? मी का वाचवले तिला? मला का आठवत नाही की काल तिच्यात आणि माझ्यामध्ये काही झाले होते की नाही? का का पुन्हा पुन्हा माझ्या जीवाशी खेळतोस? उद्या माझ्या आणि अनन्याच्या लग्नानंतर ती मुलगी माझ्यासमोर उभी राहिली तर मी अनन्या आणि त्या मुलीचा सामना कसा करू? लग्नाआधी मला ती मुलगी शोधावी लागेल, कारण आता माझे आयुष्य त्या मुलीच्या निर्णयावर अवलंबून आहे. मला त्या मुलीला शोधावे लागेल. कुणाल त्याच्या हॉटेलच्या रूममध्ये बसून लॅपटॉपवर काही काम करत होता. तेवढ्यात लकी आला आणि म्हणाला, कुणाल, त्या कॉटेजमध्ये त्या मुलीबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. हे ऐकून कुणालचे हात थांबले. लकी घाबरत म्हणाला, कुणाल, त्या कॉटेजच्या मालकाला काही माहिती नाही. हिमवर्षाव टाळण्यासाठी ते लोक तिथेच थांबले होते आणि सकाळ होताच ते निघून गेले. रात्री बर्फाच्या वादळात हरवलेली मुलगीही त्यांना सापडली होती. त्या मुलीला भेटताच ते सर्व निघून गेले. हे ऐकून कुणालने रागाने लॅपटॉप फेकून दिला आणि उठून लकीची मान पकडली आणि रागात म्हणाला, यावेळी जर मला ती मुलगी सापडली नाही तर तुझा मृतदेह देखील सापडणार नाही. म्हणून या शहराच्या कानाकोपऱ्यात शोधा, जमीन खोदा किंवा आकाश पाडून टाका, पण त्या मुलीला इथे आणा, समजले का? असे म्हणत कुणालने लकीच्या गळ्यातील हात काढून त्याला ढकलून दिले. लकी खुर्चीवर आदळला. कुणाल रागाने म्हणाला, जा आणि त्या मुलीला शोधा, जा. कुणालला राग आलेला बघून लकी लगेच तिथून पळून गेला. तो निघून जाताच हॉटेल मॅनेजर धावत कुणालच्या खोलीत आला आणि म्हणाला, सर प्लीज लवकर निघा. ते खाली काय झालं? कुणालने मॅनेजरकडे बघत विचारले. मॅनेजर लगेच म्हणाला, हॉटेलच्या नवीन मालकाने तातडीची मीटिंग बोलावली आहे आणि तुम्हाला 5 मिनिटात पोहोचायला सांगितले आहे. कृपया लवकर या. एवढे बोलून मॅनेजर निघून गेला. तो निघून जाताच कुणालने जवळ ठेवलेल्या टेबलावरून एक फ्लॉवर पॉट उचलून दरवाजाजवळच्या भिंतीवर आपटला आणि म्हणाला, अभि इकडे. अभि त्याच्या हॉटेल कॉन्फरन्समध्ये खुर्चीवर बसून कुणाल येण्याची वाट पाहत होता. बाकी सगळे आले होते, फक्त हाच नव्हता. 5 मिनिटांनंतर अभि उभा राहिला आणि म्हणाला, मला खात्री आहे की मला तुम्हा सर्वांना माझी ओळख करून देण्याची गरज नाही, कारण आत्तापर्यंत तुम्हाला प्रत्येकाला हे माहीत झाले असेल की आता मी या हॉटेलचा 70% शेअर होल्डर आहे, म्हणजेच हॉटेल डायमंडचा मालक आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही सर्व फक्त माझ्या हाताखाली काम कराल. आदेशांचे पालन केले जाईल. कुणाल खुराना यांना त्यांच्या कामात रस नाही, पण मला असे लोक आवडत नाहीत जे त्यांच्या कामाशी प्रामाणिक नाहीत आणि वेळेची किंमत जाणत नाही. त्यामुळे आजपासून कुणाल खुराना या हॉटेलच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. हे सगळे ऐकून एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. अभिने टेबलावर ठेवलेला रिमोट उचलून प्रोजेक्टर चालू केला आणि तेव्हा स्क्रीनवर एका मोठ्या हॉटेलचे मॉडेल दिसले. अभि त्याच्याकडे बघत म्हणाला, हे त्या हॉटेलचे मॉडेल आहे जे या हॉटेलच्या अगदी समोर उभं राहणाऱ्या हॉटेलचं आहे. हे पाहून तुम्हाला समजले असेल की हे शिमल्यातील सर्वोत्तम हॉटेल होणार आहे. म्हणून मी खरेदी केलेल्या या हॉटेलमध्ये मी काही बदल करणार आहे. मॅनेजर लगेच विचारले, सर कसे बदलणार? अभिने त्याचा संपूर्ण प्लॅन सर्वांना सविस्तरपणे समजावून सांगितला. प्रत्येकजण अभिवर खूप प्रभावित झाला होता. सुमारे 2 तास ही बैठक चालली होती, पण कुणाल आलाच नाही. मीटिंग संपवताना अभि म्हणाला, आज नंतर या हॉटेलमधील काम मी तुम्हा सर्वांना समजावून सांगितल्याप्रमाणे केले पाहिजे.
जोपर्यंत समोर उभारण्यात येणाऱ्या हॉटेलचे काम सुरू राहणार आहे, मी आठवड्यातून 1-2दा येत राहीन. त्यामुळे तुमच्या कामावर लक्ष ठेवेन. तुमच्यापैकी कोणीही आपल्या कामात निष्काळजी आढळल्यास तो ताबडतोब या हॉटेलमधून बाहेर पडेल. म्हणून मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा करतो की तुम्ही मला तक्रार करण्याची संधी देणार नाही." सगळे एकाच आवाजात म्हणाले, "हो साहेब." "गुड." बोलून अभि निघू लागला. पण नंतर त्याची पावले थांबली आणि तो सर्वांना म्हणाला, "आजपासून तुम्ही सर्वजण माझ्या आदेशांचे पालन कराल. कुणाल खुराना यापुढे या हॉटेलशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे जर त्याने काही केले तर तुम्ही मला ताबडतोब कळवाल. आणि जोपर्यंत मी परवानगी देत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्या कोणत्याही आदेशाचे पालन करणार नाही." "हो सर." सगळे पुन्हा एकत्र म्हणाले. अभिने टेबलावरून त्याचा फोन उचलला आणि तिथून निघून गेला. इकडे प्रज्ञा आणि सीमा त्यांच्या सर्व मित्रांसह हॉटेल डायमंडमध्ये जेवणासाठी पोहोचले. गाडीतून उतरताच प्रज्ञाने सीमाला विचारले, "आपण इथे जेवायला येणे गरजेचे होते का? मला जेवायची अजिबात इच्छा नाही." हे ऐकून समीर लगेच म्हणाला, "म्हणूनच आम्ही सगळ्यांनी तुला इथे आणले आहे, जेणेकरून तू काल रात्रीची कायमची विसरून जावे आणि पुन्हा पूर्वीसारखे हसायला लागावे." समीरने हे बोलताच प्रज्ञाला पुन्हा काल रात्रीचे क्षण आठवू लागले आणि तिच्या चेहऱ्यावरचे दुःख आणखीनच वाढले. सीमाने प्रज्ञाला अस्वस्थ बघताच ती म्हणाली, "प्रज्ञा चल, त्या टेबलवर बसू." "हो, ती जागा सर्वोत्तम आहे." विनयने हे बोलताच सर्वजण त्या टेबलाकडे सरकू लागले. तेवढ्यात अचानक एक वेटर हातात ट्रे घेऊन सीमाला धडकला आणि आईस्क्रीम सीमाच्या ड्रेसवर पडली. सीमाने तिचा ड्रेस बघितला आणि म्हणाली, "शिट, मला माफ करा मॅडम." वेटर घाबरत म्हणाला. सीमाने जवळच्या टेबलवरून टिश्यू पेपर उचलला आणि तिचा ड्रेस साफ करताना म्हणाली, "ठीक आहे, वॉशरूम कोणत्या बाजूला आहे?" वेटर हातवारे करत म्हणाला, "समोरून डावीकडे." "ठीक आहे, तू जा." सीमाने हे सांगताच वेटर निघून गेला. सीमा प्रज्ञाला म्हणाली, "प्रज्ञा तू जा आणि सगळ्यांसमोर सोबत बस, मी हे साफ करून येते." प्रज्ञा लगेच म्हणाली, "मी पण येईन तुझ्यासोबत." सीमाने प्रज्ञाच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, "काही गरज नाही, तुझी तब्येत अजून बरी नाही, तू बस, मी आत्ता गेले आणि परत आले." असे बोलून सीमा निघून गेली. सिंहाने प्रज्ञाला सीमासाठी नाराज असल्याचे बघताच ती म्हणाली, "मी जाते सीमासोबत." असे बोलून सिंह सीमाच्या मागे गेली. विनय हसत प्रज्ञाला म्हणाला, "चल प्रज्ञा, आपण तिथे बसूया." प्रज्ञाने होकार दिला आणि तिच्या मैत्रिणीसोबत टेबलाकडे चालू लागली. प्रज्ञाचा चेहरा अजूनही उदास होता. काल रात्रीच्या घटनेचा विचार करत ती पुढे सरकत होती आणि अभि देखील मॅनेजरशी बोलत समोरून येत होता. दोघेही एकमेकांना न पाहताच एकमेकांच्या जवळून निघून गेले. प्रज्ञा तिच्या मैत्रिणींसोबत तिच्या टेबलावर जाऊन बसली आणि प्रज्ञाच्या पाठीशी उभा असलेला अभि हॉटेलच्या मॅनेजरशी बोलू लागला. प्रज्ञाला अस्वस्थ पाहून विनयने विचारले, "काय झाले प्रज्ञा? तू काय विचार करत आहे?" "काही नाही, असेच." प्रज्ञा उत्तरली. विनयने प्रज्ञाकडे बघून विचारले, "बरं सांग ना, काय खाणार?" प्रज्ञा हलकी हसत म्हणाली, "सीमा येते, मग ऑर्डर करू." विनयने होकार दिला आणि मेनू कार्ड बघितले. समीरही सुप्रियाशी बोलण्यात मग्न होता. प्रज्ञाने डोळे फिरवून हॉटेलकडे पाहिले. अचानक तिची नजर भिंतीवरच्या एका मोठ्या आरशावर पडली, ज्यामध्ये तो ग्रे शर्ट आणि ब्लॅक जीन्स परिधान केलेला अभि तिला दिसत होता. त्याला पाहून प्रज्ञा आश्चर्यचकित झाली. प्रज्ञाने लगेच मागे वळून पाहिलं तर मॅनेजरला हॉटेल दाखवताना अभि काहीतरी समजावत होता. त्याला पाहून प्रज्ञाला अभिसोबत झालेली प्रत्येक भेट आठवू लागली. बोलता बोलता अभिची नजर प्रज्ञावर पडली की प्रज्ञाने लगेच पाठ फिरवली. अभिने क्षणभर विचार केला आणि मॅनेजरशी बोलताना पुन्हा म्हणाला, "माझा एक मित्र इथे येतोय. तो या हॉटेलचे इंटेरियर पुन्हा करणार आहे. मला इथे सर्व काही माझ्या पद्धतीने हवे आहे." "येस सर." मॅनेजर लगेच म्हणाला. अभिने पुन्हा एकदा वळून प्रज्ञाकडे पाहिले, पण प्रज्ञा त्याच्याकडे पाठ करून बसली होती. त्यामुळे अभि प्रज्ञाचा चेहरा पाहू शकला नाही आणि मॅनेजरशी बोलत त्याच्या केबिनकडे गेला. तो निघून जाताच प्रज्ञा स्वतःशीच म्हणाली, "हे भोलेनाथ, तू माझ्यासोबत काय करतो आहेस? माझे नशीब मला पुन्हा पुन्हा का याच्यासमोर आणते? का?" प्रज्ञाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. प्रज्ञाने लगेच तिच्याकडे बघितले तेव्हा खुर्चीवर बसलेली सीमा म्हणाली, "मी तुला इथे घेऊन आले आहे जेणेकरून तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य परत येईल आणि तू अजूनही अस्वस्थ आहेस." प्रज्ञा हलकी हसत म्हणाली, "सीमा, मी एकदम बरी आहे आणि आनंदी पण आहे. माझी एवढी काळजी करू नकोस. जर तू माझी एवढी काळजी केली तर मला वाटेल की मला एक मोठा आजार झाला आहे ज्यासाठी काही इलाज नाही." "शटअप प्रज्ञा." सीमा रागाने म्हणाली.
बाकी सगळे हसले. सीमाचा हात धरून प्रज्ञा हसत म्हणाली, सीमा, मला भूक लागली आहे. जेवण मागवायचे का? सीमाने हसत हसत प्रज्ञाच्या हातात मेनू कार्ड दिले आणि म्हणाली, घे आणि ऑर्डर दे. आणि प्लीज दाल बाटी ऑर्डर करू नको, कारण इथल्या दाल बाटीला इंदूरसारखी चव मिळणार नाही. हे ऐकून सर्वजण हसले आणि प्रज्ञा रागाने सीमाच्या डोक्यावर मेनू कार्ड मारून म्हणाली, हे घे, स्वतः ऑर्डर कर. सीमाने हसून प्रज्ञाला घट्ट पकडले. त्यांना पाहून सगळे हसायला लागले. इकडे अभि मॅनेजरसोबत त्याच्या केबिनमध्ये पोहोचला. तेव्हा त्याला दिसले की कुणाल त्याच्या खुर्चीवर बसला आहे आणि त्याने त्याचे दोन्ही पाय टेबलावर ठेवलेले आहेत. हे पाहून मॅनेजर आश्चर्यचकित झाला आणि अभिलाही खूप राग आला. अभिला पाहताच कुणालने दारूची बाटली उघडली आणि एक घोट घेतला आणि म्हणाला, मी तुझीच वाट पाहत होतो. अभि कुणालकडे बघत मॅनेजरला म्हणाला, तू जा आणि माझी ब्लॅक कॉफी पाठव. यस सर म्हणत मॅनेजर निघून गेला. तो निघताच अभि कुणालच्या दिशेने निघाला. त्याने त्याचा एक शूज कुणालच्या खुर्चीच्या चाकावर ठेवला आणि त्याला खूप जोरात ढकलले. कुणालची खुर्ची मागच्या भिंतीला आदळली आणि कुणाल तोंडावर जमिनीवर पडला. कुणाल पडताच अभिने ती खुर्ची पकडली आणि खुर्चीवर बसताना म्हणाला, अभि खुराना आता या हॉटेलचा मालक आहे, त्यामुळे आतापासून या खुर्चीवर बसण्याची हिंमत करू नकोस, कारण जर कोणी माझ्या खुर्चीवर बसण्याची हिंमत दाखवली तर मग याच प्रकारे जमिनीवर पडतो. तुला माहीत आहे ना? कुणाल रागाने उठला आणि कपडे झटकत म्हणाला, आणि तुला पण चांगलं माहीत आहे की तुझ्या खुर्चीवर बसणं हाच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे. जोपर्यंत मी तुझ्यापासून सर्व सुख काढून घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. अभि उभा राहिला आणि दरवाजाकडे बोट दाखवत म्हणाला, कुणाल, समोर जो दिसतो त्याला दरवाजा म्हणतात. तो उघडून तू आत्ता इथून निघून जा, कारण जर माझे खराब डोकं अजून खराब झाले तर मी विसरून जाईन की तू माझ्या काकांचा मुलगा आणि माझा मोठा भाऊ आहेस. आणि मग मी या हॉटेलच्या सिक्युरिटी गार्डला सांगून तुला हॉटेलमधून हाकलून द्यायला सांगेल. तसे मला तुमच्यासारख्या लोकांशी नम्रपणे कसे बोलावे हे माहीत नाही, परंतु तू नातेसंबंधात माझा मोठा भाऊ आहेस, म्हणून मी तुला नम्रपणे सांगत आहे की तुला या हॉटेलचे 30% भागीदार राहायचे असेल तर माझ्याशी गडबड करण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. माझ्या मार्गात कधीही येऊ नको, नाहीतर तुला कळणार नाही आणि मला या हॉटेलचा तुझा 30% वाटाही द्यावा लागेल आणि मग मी तुला उचलून या हॉटेलमधून हाकलून देईन. हे ऐकून कुणालचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि अभि त्याच्याकडे पाहत म्हणाला, गेट आउट. कुणाल अजूनही त्याच्याकडे रागाने पाहत होता. अभि पुन्हा रागाने ओरडला, तू ऐकले नाही असे वाटते, गेट आउट, आउट. कुणालने रागाने केबिनचा दरवाजा उघडला आणि निघू लागला. तेवढ्यात वेटर अभिसाठी कॉफी घेऊन आला. कुणालने रागाने ट्रेवर इतक्या जोराने मारले की सर्व काही जमिनीवर पडले आणि तुटले. वेटर घाबरला, पण अभिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. कुणाल अभिकडे रागाने पाहत तिथून निघून गेला. वेटर घाबरून म्हणाला, मला माफ करा सर, मी तुम्हाला दुसरी कॉफी आणून देतो आणि सफाई कर्मचाऱ्यांना सांगून मी आता हे साफ करून घेतो. तुला दुखापत तर झाली नाही ना? अभिने वेटरला विचारले. वेटरने नाही म्हटले आणि निघून गेला. इकडे प्रज्ञा आणि तिचे सगळे मित्र जेवत होते. जेवताना सुप्रियाने प्रज्ञाला विचारले, प्रज्ञा, राहुल आमच्यापैकी कोणाचाही फोन उचलत नाही, तुझे त्याच्याशी काही बोलणे झाले का? राहुलचे नाव ऐकून सीमाचा घास तिच्या हातात राहिला आणि ती राहुलचा विचार करत हसायला लागली. प्रज्ञा सुप्रियाच्या बोलण्याला उत्तर देत म्हणाली, आज सकाळी निघण्यापूर्वी तो मला भेटायला आला होता, पण त्यानंतर मला राहुलचा एकही फोन आला नाही. सीमा, राहुल तुझ्याशी पण बोलला नाही का? विनयने जेवताना विचारले. सीमाने काहीच उत्तर न देता फक्त मान हलवली आणि जेवण करताना राहुलचा विचार करत हसायला लागली. तिला आठवत होतं की राहुलने तिला उचलून घेतलं होतं आणि प्रज्ञा सापडत नसताना त्याने तिची कशी काळजी घेतली होती. सीमाला हसताना पाहून सियाने विचारले, सीमा तू का हसतेस? काही नाही, माझे जेवण झाले आहे, आता मला आईस्क्रीम खायची आहे. मग तुम्ही सर्वांनी जेवण केले तर आईस्क्रीम ऑर्डर करू, सीमाने विषय बदलत विचारले. प्रज्ञा पटकन म्हणाली, माझ्यासाठी पिस्ता आईस्क्रीम. अजिबात नाही, तुझी तब्येत खराब आहे म्हणून तू आईस्क्रीम खाणार नाही, समजले? सीमाने हे सांगताच प्रज्ञाने बारीक तोंड केले आणि तिचे सूप संपवायला सुरुवात केली. प्रज्ञाचा चेहरा पाहून सर्वजण मंद हसू लागले. तेव्हा सियाने विचारले, राहुल इंदूरला तर गेला नाही ना? हे ऐकून सीमा आणि प्रज्ञा दोघीही गोंधळल्या. सीमा लगेच म्हणाली, नाही सिया, तो आम्हाला सांगितल्याशिवाय जाऊ शकत नाही, कदाचित त्याला काही काम असेल. आपल्या मित्राच्या हॉटेलच्या भूमिपूजनासाठी येथे आल्याचे राहुलने सांगितले होते. आज भूमिपूजन असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तो व्यस्त असेल कदाचित. तसे पण राहुलचा सहवास खूप आनंददायी आहे. आपण सगळे त्याला एकाच दिवसात मिस करत आहोत, विनय लगेच म्हणाला. हे ऐकून सीमा पुन्हा हसायला लागली आणि वेटरला हाक मारली. वेटर येऊन सीमाजवळ उभा राहिल्यावर तिने वेटरला सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणायला सांगितले. प्रत्येकजण वेटरला आपली आवडती चव सांगू लागला. प्रज्ञा सर्वांच्या चेहऱ्यांकडे तोंड बारीक करून पाहत होती. सगळ्यांची ऑर्डर घेऊन वेटर निघू लागला. तेव्हा सीमाने त्याला थांबवले आणि म्हणाली, थांबा. वेटर थांबला आणि मागे वळून पुन्हा सीमाजवळ उभा राहिला. सीमा प्रज्ञाकडे बघत हसली आणि म्हणाली, पिस्ता आईस्क्रीम पण द्या. हे ऐकून प्रज्ञाने क्षणभर सगळं विसरून सीमाला कडकडून मिठी मारली. सीमाही हसायला लागली. इकडे अभिने रुद्रला खुर्चीवर बसताच फोन केला. हॅलो रुद्र. कॉल रिसीव्ह करत म्हणाला. अभिने लगेच विचारले, तुमच्या माणसांना त्या मुलीबद्दल काही माहिती मिळाली का? रुद्र त्याच्या खुर्चीवरून उठला आणि चालता चालता म्हणाला, काल बर्फाच्या वादळात एक मुलगी बेपत्ता होती. हे ऐकून अभिचे डोळे पाणवले. तो खुर्चीवरून उठला आणि लगेच म्हणाला, रुद्र, ही तीच मुलगी असावी जी काल रात्री माझ्यासोबत होती. मला त्या मुलीला भेटायचं आहे आत्ता आणि यावेळी. सध्या तू त्या मुलीला अभि भेटू शकत नाहीस. रुद्र नाराज होऊन म्हणाला. हे ऐकून अभिने अस्वस्थपणे विचारले, म्हणजे? काही क्षण शांत राहिल्यानंतर रुद्र म्हणाला, बर्फवृष्टी टाळण्यासाठी काल रात्री अनेक पर्यटकांनी तिथल्या कॉटेजमध्ये आसरा घेतला होता. ती मुलगीही तिच्या मैत्रिणीसोबत तिथे आली होती, पण बर्फाच्या वादळामुळे ती खाली पडली. तिच्या मित्रांनी डोंगरावरील लोकांच्या मदतीने त्या मुलीचा खूप शोध घेतला, पण ती मुलगी सापडली नाही. रात्रीच्या वेळी टेकडीवर वीज आणि मोबाईल नेटवर्क नसल्याने ते कोणाला मदतीसाठी फोनही करू शकत नव्हते. इतक्या बर्फात टेकडीवरून खाली येताना त्यांना पोलिसांचीही मदत घेता आली नाही. पण सकाळ होताच ते लोक तक्रार करायला येत होते की त्यांना ती मुलगी सुखरूप भेटली आणि ते तिथून निघून गेले. ती मुलगी कोण होती, तिचे नाव काय आणि ती कुठून आली, काही कळलं नाही. हे ऐकून अभिने डोळे मिटले. रुद्र पुन्हा म्हणाला, अभि, तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे की ती मुलगी पूर्णपणे ठीक आहे आणि तिच्या प्रियजनांपर्यंत सुखरूप पोहोचली आहे. अभि स्वतःला सांभाळण्यासाठी खुर्चीवर बसला आणि म्हणाला, पण रुद्र, तुला अजूनही त्या मुलीला शोधायचे आहे, कारण ती काल रात्रीबद्दल तिच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना सांगेल. तेव्हा तिचे आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही. तिला अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो आणि तिने हे कोणाला सांगायचे नाही असे ठरवले असेल तर? रुद्रने विचारले. रुद्राचा प्रश्न ऐकून अभि गोंधळून गेला. तू जे काही केलेस ते तिला वाचवण्यासाठी केलेस, त्यामुळे तिने आजपर्यंत कोणालाच काही सांगितले नाही आणि म्हणून तू सर्व काही विसरले पाहिजेस आणि इंदूरला परत जा आणि तुझ्या आणि अनन्याच्या लग्नाची तयारी कर. रुद्रचे बोलणे ऐकून अभि अस्वस्थ झाला आणि विचारात पडला. रुद्र पुन्हा म्हणाला, कृपया अभि, समजून घेण्याचा प्रयत्न कर. माझी माणसे स्वतः टेकडीवर गेली आणि सर्वांची चौकशी केली. त्या मुलीला कोणी ओळखत नाही. कॉटेजच्या मालकालाही ती मुलगी दिसली नाही. त्यामुळे त्या मुलीला भेटणं कठीण झाले आहे. आणि मग जर त्या मुलीला कालची रात्र विसरून तिच्या आयुष्यात पुढे जायचे असेल तर तू पण सर्व विसरून जावे. मी तुला वचन देतो की तू परत गेल्यावरही मी त्या मुलीला शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन आणि काल रात्री घडलेल्या घटनेची कोणत्याही मुलीने येऊन तक्रार केल्यास मी लगेच तुला कळवील. प्रॉमिस. अभिने काही न बोलता कॉल डिस्कनेक्ट केला. रुद्रने पुन्हा विचारले, ऐकतोय का? अभिकडून काहीच प्रतिसाद न आल्याने रुद्रने फोनकडे बघितले आणि म्हणाला, डिस्कनेक्ट झाला. कुणाल त्याच हॉटेलच्या बारमध्ये उभा राहून दारू पित होता. अभिचा विचार करून त्याला खूप राग येत होता. त्याने एक बाटली उचलली आणि नंतर ती जमिनीवर फेकली. हे पाहून एक वेटर धावत आला आणि बार काउंटरवर उभ्या असलेल्या माणसाला हळूवारपणे म्हणाला, हॉटेलच्या नवीन मालकाने सांगितले आहे की कुणाल साहेबांनी जर या हॉटेलमध्ये एक कप चहा प्याला तरीही त्याचे पैसे घ्यायचे, त्याच्याकडून दारूचे बिलही घ्यायचे. कुणालने वेटरचे बोलणे ऐकले आणि रागाने वेटरची क्वारल पकडली आणि म्हणाला, नाही देणार मी पैसे. जा आणि अभि खुरानाला सांगा मी बिल न भरताच निघतो आहे. त्या अभिला सांग की तुझ्यात हिंमत असेल तर ये आणि कुणाल खुरानाला थांबव. असं म्हणत कुणालने काउंटरवरून दुसरी बाटली उचलली आणि निघू लागला. हे पाहून वेटरही अभिच्या केबिनकडे धावला. इकडे प्रज्ञा आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींसोबत हॉटेलच्या रिसेप्शनजवळ पोहोचली. तेव्हा सुप्रिया सीमाला म्हणाली, तुम्ही सगळे या, मी वॉशरूममधून येते. मी पण येईल तुझ्याबरोबर. असं म्हणत सियाही सुप्रियाच्या मागे गेली. समीर सीमाला म्हणाला, तुम्ही दोघी सिया आणि सुप्रियाची वाट बघा, आम्ही दोघे गाडी घेऊन येतो.
सीमानेही काही न बोलता होकार दिल्यावर दोघेही निघून गेले. तेव्हाच प्रज्ञा सीमाला म्हणाली, सीमा, मी त्याला पाहिलं. कोणाला? सीमाने आश्चर्याने विचारले. प्रज्ञाने सीमाकडे पाहिलं आणि म्हणाली, अभि खुरानाला. अभिचं नाव ऐकून सीमा हसायला लागली. प्रज्ञा म्हणाली, मी मस्करी करत नाहीये ना, माझा भ्रम आहे. मी त्याला इथे प्रत्यक्ष पाहिले. तू वॉशरूमला गेल्यावर. सीमा हसली आणि म्हणाली, भोलेनाथाचे आभार की तू सामान्य झाली आहेस आणि काल रात्रीची घटना विसरली आहेस. पुन्हा एकदा तू त्या आभिखुराणामध्ये हरवली आहेस. गप्प बस सीमा, प्रज्ञा रागाने म्हणाली आणि निघायला लागली. सीमा तिचा हात धरत म्हणाली, मला माफ कर बाबा, मी फक्त मस्करी करत होते. प्रज्ञा, अभि इथे कसा असू शकतो? आधी तू तो दिल्लीचा रावण पाहिलास, मग तू काल रात्री ज्या मुलाबरोबर होती त्याचा चेहरा सुद्धा पाहिला नाहीस आणि आता तुला अभि खुराना दिसतोय. मला वाटतं तुला विश्रांतीची गरज आहे. चल गेस्ट हाऊसला जाऊया, तू तिथे औषध घे आणि विश्रांती घे आणि मग आपण. ती असं म्हणताच सीमाची नजर समोरून हातात दारूची बाटली घेऊन चालत असलेल्या कुणालवर पडली. प्रज्ञाची पाठ कुणालच्या दिशेने होती, त्यामुळे प्रज्ञा कुणालला पाहू शकली नाही. त्याला पाहता सीमाच्या चेहऱ्यावरचा रंग निघून गेला आणि ती प्रज्ञाकडे बघू लागली. प्रज्ञाने सीमाला अस्वस्थ पाहून विचारले, काय झाले? तू अचानक गप्प का झाली? सीमा काही बोलणार तोच तिला कुणाल प्रज्ञाच्या अगदी जवळ आलेला पाहून सीमाने प्रज्ञाचा हात पकडून तिला दुसऱ्या बाजूने वळवले आणि तिचाही चेहरा लपवला. कुणाल दोघींच्या जवळ निघून गेला. प्रज्ञाने आश्चर्याने विचारले, काय झालं सीमा? सीमा काही बोलायच्या आधीच काही पावले चालल्यावर कुणालची पावले अचानक थांबली. कुणाल मनातच म्हणाला, या परफ्यूमचा वास इतका ओळखीचा का वाटतोय? कुणाल थांबताच सीमा घाबरली आणि प्रज्ञाला म्हणाली, प्रज्ञा, मी माझा फोन टेबलावरच विसरले आहे, चल तो आणूया. असे म्हणत सीमाने प्रज्ञाचा हात पकडला आणि तिला तिथून पळवत नेले. कुणालने मागे वळून पाहिलं तर त्याला तिथे वेटर आणि काही लोक दिसले. कुणालने नजर फिरवली आणि दारू पिऊन तो परफ्यूमचा वास येत असलेल्या ठिकाणाकडे चालू लागला. सीमाने प्रज्ञाचा हात धरला होता आणि ती घाबरून वेगाने चालत होती. तिच्यासोबत चालताना प्रज्ञा म्हणाली, सीमा जरा हळू चाल, मला इतक्या वेगाने चालता येत नाही. हे ऐकून सीमा हळूच चालायला लागली. प्रज्ञाने नजर फिरवली आणि हॉटेलकडे बघू लागली. सीमाने प्रज्ञाकडे बघितले आणि मनात म्हणाली, अरे देवा, याचा अर्थ प्रज्ञाने परवा बाजारात तो राक्षस खरंच पाहिला होता. काल रात्री घडलेल्या घटनेनंतर प्रज्ञाने हे पाहिलं तर ती कधीच स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. हे देवा, आज आम्हाला वाचव. मी प्रज्ञाला घेऊन उद्या इथून निघून जाईल. प्लीज, प्रज्ञाला तो राक्षस दिसू देऊ नको देवा. काहीतरी करा प्लीज. सीमा आणि प्रज्ञा दोघी त्यांच्या टेबलाजवळ आल्यावर प्रज्ञा टेबलाकडे बघत म्हणाली, तुझा फोन इथे नाहीये. अरे हो, मला आठवलं, मी माझा फोन माझ्या बॅगेत ठेवला होता. सीमा निरागसपणे म्हणाली. प्रज्ञा रागात म्हणाली, सीमा तू पण विनाकारण मला इतकं धावायला लावलं. सीमाने काहीच उत्तर न देता तिने पांघरलेली शाल काढली आणि प्रज्ञाच्या खांद्यावर टाकून तिचा अर्धा चेहरा शालीने झाकून ती म्हणाली, इथे एसी चालू आहे पण बाहेर खूप थंडी आहे, त्यामुळे नीट झाकून घे, नाहीतर पुन्हा ताप येईल. प्रज्ञाने डोक्यावरून शाल काढली आणि म्हणाली, सीमा मी स्वेटर आणि टोपी दोन्ही घातली आहे, त्यामुळे तू ही शाल घाल. एवढं बोलून प्रज्ञाने डोक्यावरून शाल काढली आणि सीमाला पुन्हा देत म्हणाली, आता सगळे आपल्याला शोधत असतील. प्रज्ञाने सीमाचा हात धरला आणि मग बाहेर चालायला लागली. चालता चालता सीमा मनात म्हणाली, देवा काहीतरी कर. इकडे कुणाल दोन्हीकडे बघत प्रज्ञा आणि सीमा ज्या दिशेने चालत होते त्याच दिशेने चालत होता. प्रज्ञा हॉटेलमधली पेंटिंग बघत पुढे सरकत होती. अचानक सीमाची नजर समोरून येणाऱ्या कुणालवर पडली. त्याला पाहता सीमाचा जीव घाबरून गेला. कुणाल त्या दोघींना पाहायच्या आधीच अभिने मागून येऊन कुणालचा हात पकडला आणि त्याला त्याच्याकडे वळवले आणि रागाने म्हणाला, थोड्या वेळापूर्वीच मी तुला स्पष्टपणे समजावले होते की असे काहीही करू नकोस, की मी तुला उचलून या हॉटेलमधून बाहेर फेकून देईन, पण कदाचित तुला ही गोष्ट समजली नाही. कुणालने मागे वळून बघताच सीमाच्या जीवात जीव आला, पण तिला अभि दिसला नाही. सीमाने लगेच प्रज्ञाचा हात धरला आणि तिला डाव्या बाजूला कॉरिडॉरमध्ये घेऊन जाताना म्हणाली, प्रज्ञा चल इथून, इथे अजूनही सुंदर पेंटिंग आहेत. प्रज्ञा हसत तिचा हात पकडून म्हणाली आणि सीमाने मागे वळताच एक दीर्घ श्वास घेतला. कुणाल रागाने त्याचा हात सोडवत म्हणाला, तू खुराना कंस्ट्रक्शनच्या एमडीच्या खुर्चीवर बसून माझे बालपणीचे स्वप्न माझ्याकडून हिसकावून घेतले आहे आणि आज या हॉटेलमध्ये प्रवेश केला आहे. मी तुला वचन देतो की एक दिवस मी तुझ्याकडून सर्व काही हिसकावून घेईन, सर्व काही.
असे म्हणत कुणाल रागाने तिथून निघून गेला. माझ्याकडे काय आहे जे तू माझ्याकडून हिसकावून घेशील, असं म्हणत अभिही बाहेर निघून गेला. सीमा आणि प्रज्ञाला बाहेर येताना पाहून समीर पुढे गेला आणि सीमाला विचारले, अरे तुम्ही दोघी कुठे गायब झाला होता? कधीपासून वाट पाहतोय आम्ही तुम्हा दोघींची. सॉरी समीर. सीमाला वाटले की तिचा फोन टेबलावरच राहिला आहे. सीमा काही बोलायच्या आधीच प्रज्ञाने उत्तर दिले. गाडीचा दरवाजा उघडून समीर म्हणाला, चला गाडीत बसा, असे समीरने सांगताच दोघेही गाडीत बसले. ड्रायव्हिंग सीटवर बसून समीरला कार स्टार्ट करायची होती. तितक्यात इकडे तिकडे बर्फ पडू लागला. समीर वारंवार गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. सीमाने विचारले, काय झाले समीर? गाडी सुरू का होत नाही? माहीत नाही सीमा काय झाले आहे, पण ती सुरू होत नाहीये. समीर पुन्हा प्रयत्न करत म्हणाला. हे ऐकून सियाला खूप आनंद झाला आणि लगेच म्हणाली, मज्जाच आली. सगळे आश्चर्याने तिच्याकडे बघू लागले. तेव्हा सिया लगेच म्हणाली, ओहो, आपण सिमल्यात आलो आहोत. एक दिवस तर इथल्या हॉटेलमध्ये राहून एन्जॉय करणे येतो बनता आहे नाही का? किती छान हॉटेल आहे. प्लीज आज आपण या हॉटेलमध्ये राहू. चांगला विचार आहे. आज आपण सगळे इथेच थांबू, विनय पटकन म्हणाला. सीमा नाराज झाली आणि म्हणाली, नाही, आपण गेस्ट हाऊसमध्ये परत जाऊ. मला इथे राहायचे नाही. हे ऐकून सर्वजण सीमाकडे आश्चर्याने पाहू लागले. जेव्हा सीमाने सर्वजण तिच्याकडे असे बघत होते तेव्हा ती पुन्हा म्हणाली, म्हणजे आपण ऑटोनेही जाऊ शकतो. इथे राहायची काय गरज आहे? बर्फ पडताना पाहून प्रज्ञाला पुन्हा काल रात्रीची आठवण येऊ लागली. ती पुन्हा घाबरायला लागली आणि ती गाडीतून बाहेर आली आणि म्हणाली, आपण कुठेही जाणार नाही, आज इथेच थांबू. हे ऐकून सीमाही लगेच बाहेर आली. ती काही बोलायच्या आधीच तिची नजर तिथून गाडीत बसलेल्या कुणालवर पडली. त्याला जाताना पाहून सीमाचा जीवात जीव आला. ती प्रज्ञाचा हात धरून हसली आणि म्हणाली, हा, आज रात्री आपण या हॉटेलमध्ये थांबू. हे ऐकून सगळे खुश झाले आणि पुन्हा हॉटेलच्या आत आले. समीर विनयला म्हणाला, मी बघतो इथे रूम मिळते की नाही. तू गेस्ट हाऊसला फोन करून कुणाला तरी गाडी ठीक करायला सांग, म्हणजे सकाळपर्यंत गाडी नीट होईल. ओके म्हणत विनय गेस्ट हाऊसला फोन करू लागला आणि समीर रिसेप्शनकडे आला आणि म्हणाला, एक्सक्यूज मी मॅडम, आम्हाला 2 रूम मिळतील का? हे ऐकून रिसेप्शनिस्ट लगेच म्हणाली, सर तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण अर्ध्या तासापूर्वी 3 खोल्या रिकाम्या झाल्या आहेत. गेस्ट थोड्या वेळेपूर्वी गेले आहेत. छान, मग 3ही खोल्या द्या, समीर लगेच म्हणाला. रिसेप्शनिस्टने समीरकडून त्याचा ID प्रूफ घेतला आणि बाकीची औपचारिकता पूर्ण करायला सुरुवात केली. सिया, सुप्रिया, सीमा आणि प्रज्ञा एका सोफ्यावर बसल्या. सीमा कुणालबद्दल विचार करून अस्वस्थ झाली, तर प्रज्ञा काल रात्रीचा विचार करत. सीमा मनात म्हणाली, जर मी प्रज्ञाला सांगितले की मी पण त्या गुंडाला पाहिले तर प्रज्ञाचा त्रास अजून वाढेल. काल रात्री काही जे घडले, प्रज्ञाला त्या अपघातातून बाहेर यायला वेळ लागेल. अशा परिस्थितीत मी तिला काही सांगितले तर ती आणखीनच घाबरून जाईल. मी प्रज्ञाला काही सांगितले नाही तेच बरे होईल. समीर रूमची चावी घेऊन सीमाकडे आला आणि चावी देताना म्हणाला, सीमा, ही तुझ्या आणि प्रज्ञाच्या खोलीची चावी आहे आणि ही सिया तुमची, आणि तिघांच्याही रूम शेजारीच आहेत. 5व्या मजल्यावर रूम नंबर 302, 303, 304 आहेत. तुम्ही जाऊन आराम करा. मी आणि विनय पण येतो. ओके म्हणत चौघेही उठले आणि लिफ्टच्या दिशेने निघाले. सीमाने लिफ्ट खाली आणण्यासाठी बटन दाबले. लिफ्ट उघडताच सीमा आणि प्रज्ञाने लिफ्टमधून बाहेर पडलेल्या आभीला फोनवर बोलताना पाहिले. आभी त्याच्या आईशी बोलण्यात इतका गुंग होता की त्याने प्रज्ञाला पाहिले नाही आणि निघून गेला. आभीला पाहून सीमा हादरली आणि आश्चर्याने प्रज्ञाकडे पाहिले. मी म्हटले होते ना तुला. सीमाला असं म्हणत प्रज्ञा सगळ्यांसोबत लिफ्टमध्ये शिरली. आभीला जाताना पाहून सीमाही लिफ्टमध्ये आली आणि पुन्हा प्रज्ञाकडे बघू लागली आणि मनात म्हणाली, अरे देवा, हे सगळं काय होतंय? आई, मी एकदम बरा आहे. माझी काळजी करू नकोस आणि प्लीज फोन ठेव, कारण मला खूप काम आहे. आभी एवढंच बोलला होता तेव्हा अचानक त्याची पावलं थांबली, कारण त्याला वाटलं की कदाचित त्याने प्रज्ञाला लिफ्टच्या बाहेर पाहिलं. आभी लगेच मागे वळला आणि लिफ्टच्या दिशेने जाताना म्हणाला, आई, मी तुला थोड्या वेळाने कॉल करतो. शालिनी काही बोलू शकली असती त्याआधी आभीने कॉल कट केला आणि लिफ्टच्या दिशेने धावला. कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.